मराठी रंगभूमीवर सध्या नवनवे प्रयोग होताना दिसतायत. नव्या आशय विषय असलेली आणि युवा पिढीला नजरेसमोर ठेवून समाजाचं प्रबोधन करणारी नाटकं सादर होताना दिसतायत. आगामी काही नव्या नाटकांबद्दलच तसंच 3 महिन्यात दाखल झालेल्या नाटकांचा वेध आपण नाट्यरंजन मध्ये घेणार आहोत. मंडळी, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शंभूराजे, वराड निघालाय लंडनला अशी नाटकं रंगभूमीवर येणार ही घोषणा झाली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा पैसा वसूल मनोरंजनासोबतच उद्बोधनात्मक कलाकृतीचा आनंद मिळाला. मे महिन्यात पुरुष नाटकावरून प्रेरित वर खाली 2 पाय हे सामाजिक आशयाचं नाटक रंगभूमीवर दाखल झालं. संग्राम समेळ, पल्लवी पाटील, रोहन गुजर, नंदिता धुरी यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहेत. भारतातील सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बेचैन करणाऱ्या परिस्थितीचा वेध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या नाटकामध्ये घेण्यात आलाय. अरविंद जगताप लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक मे महिन्यात दाखल झालं असून समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुकाची पोचपावती मिळून जाते. त्याशिवाय कॉर्पोरेट जगतावर बेतलेलं क्वीन मेकर हे नाटक वेगळ्या विषयामुळे लक्षवेधी ठरते. राजन ताम्हाणे यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं असून विशेष म्हणजे बऱ्याच अवधीनंतर अभिनेता अक्षर कोठारी रंगभूमीवर परतलाय. त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. तसंच अभिनेत्री शीतल क्षीरसागर सुद्धा या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. तर 7 जुलै 2017 रोजी तोच परत आलाय हे नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालंय. शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. श्रुजा प्रभुदेसाई, संग्राम समेळ आणि गिरीश परदेसी अशा कलावंतांच्या यामध्ये प्रमुख भूमिका असून अशोक पत्की यांचं संगीत या नाटकाला लाभलंय. 18 मे 2017 या दिवशी चतुरस्र अभिनेत्री रिमाजींच्या अकाली निधन झालं. त्यानंतर 2च दिवसांनी त्यांची मुख्य भूमिका असलेलं सविता दामोदर परांजपे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची बातमी झळकली, ज्याचं दिग्दर्शन राजन ताम्हाणे करत आहेत. मात्र सविता परांजपेंची भूमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यात आहे. तर येत्या काही महिन्यांमध्ये सुयोग तर्फे श्यामची आई, अनन्या आणि ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं एक हट्टी मुलगी ही सकस नाटकं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहेत. त्याशिवाय घाशीराम कोतवाल हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची घोषणा डॉक्टर जब्बार पटेल यांनी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना केली. नव्यानं दाखल झालेल्या आणि आगामी काळात रंगभूमीवर दाखल होणाऱ्या यापैकी कोणतं नाटक पाहण्यासाठी आपण जास्त उत्सुक आहात? आपले व्ह्यूज नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. तसंच मराठी नाटकांची बित्तंबात आम्ही आपल्याला देणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा फक्त राजश्री मराठी. हाय, मी राहुल देशपांडे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.